या फॅमिलीमध्ये साधारणतः 22 महिन्यांपासून आहे. या फॅमिलीत ज्यावेळेस आलो होतो, बेसिकली माझी डिग्री BHMS आहे. त्यानंतर मी शासनाने जे काही कोर्सेस आम्हाला डिझाइन केलेले आहेत, नवीन-नवीन जसे-जसे माहिती अपडेट होते, त्याप्रमाणे मी माहिती केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल माझा डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्टचा रिझल्ट लागला. तो जो कोर्स मी आहे YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून आपल्याला सगळ्यांना तो कोर्स करणं खूप जास्त गरजेचं आहे. तो डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्टचा. तर तो कोर्स मी काल पूर्ण केलेला आहे. त्याचा काल रिझल्ट लागला आणि मोर दॅन 82% मला मार्क मिळाले. सो असं कोर्स पण तुम्ही का करा? कारण एखाद्याला ज्यावेळेस आपण डायटबद्दल सजेस्ट करतो, तर तो डायट कसा घ्यायचा, काय घ्यायचं हे आहाराबद्दल पण आपल्याला प्रॉपर माहिती असलं पाहिजे. प्लस आपण जो काही आपला न्यूट्रिशन आहे ते प्लस तुम्ही डायट या दोन्हींची जर सांगड घातली तर 100% तुम्हाला तुमच्या गेस्टला रिझल्ट मिळणार आहे. सो हा पण कोर्स तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी आपले जे काही वेलनेस कोचेस आहेत त्यांनी करणं जास्त गरजेचं आहे. सो या फॅमिलीमध्ये मी आलो त्यावेळेस खूप सारं वजन घेऊन आलो होतो 170 किलो वजन आणि या फॅमिलीमध्ये येऊन 20 महिन्यांमध्ये मी 90 केजी म्हणजे 90 किलो वेट लॉस करून तुमच्यासमोर हेल्दी आणि खूप आनंदी असा आहे, जिवंत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिवंत आहे. कारण बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतात, की यार हे पावडर खाल्ल्याने किंवा याने काही किडनी वगैरे खराब होते. तर अजिबात नाही. कारण 20 महिन्यामध्ये मी माझं स्वतःचं 90 किलो वजन कमी केलंय आणि त्यानंतर मी तुमच्यासमोर जिवंत आहे. तुम्हाला गाईड करतोय. येस. सो ही माझी बेसिकली इंट्रोडक्शन आहे आणि त्याच्यानंतर आपण न्यूट्रिशनमध्ये जाऊया. आता ओबेसिटी हा सगळ्यात जास्त आता भेडसावणारा आजार आहे म्हणजे लठ्ठपणा. तर जगात जर रेशो कॅल्क्युलेट केला तर भारतामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे मोर दॅन 38% 38% पेक्षा जास्त लोकसंख्या आत्ता ओबेसिटीने म्हणजे लठ्ठपणाने बाधित झालेली आहे आणि हा रेट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि आपल्याला वेलनेस वेलनेस कोच का गरजेचे आहेत? आम्ही ज्यावेळेस एक्स्ट्रा वॅगन्झाला गेलो होतो ना, एक्स्ट्रा वॅगन्झाला सांगितलं, की किती पर्सेंटेजमध्ये वेलनेस कोच तयार झालेले आहेत आणि भारताची पॉप्युलेशन जी 150 करोडच्या पुढे आहे. तर त्याच्या पर्सेंटेजनी जर आपण वेलनेस कोच खूप नगण्य आहे. तर त्यामुळे आपल्याला खूप लोकांना चांगलं आरोग्य देण्याची खूप छान